श्रीपाद नमो नमः। श्री श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः। श्री श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः। श्री श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः। श्री श्रीपाद नमो नमः। सद्गुरु श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः। श्री श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः। श्री श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः। श्री श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। सद्गुरु श्रीपाद नमो नमः। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। सद्गुरु श्री सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरद्यं वरं पुण्डलिकाय दातुं मुनिन्दं समाकष्टतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नादितो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। आज या ठिकाणी मी निवडलेली ओवी ही माऊली ज्ञानेश्वर माऊलींची असून अध्याय क्रमांक 12 भक्ती योग यातली 141वी ओळी ती म्हणजे अभ्यासाहुनी गहन पार्था वगते ज्ञान
ज्ञानापासून ध्यान विशेषी जे काय अभ्यासाहुनी गहन पार्था मग ते ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेषी जे. या ठिकाणी आज नवरात्री निमित्त या ठिकाणी मला सेवा देण्यात आलेली आहे. तर दरवर्षी हा नवरात्रीचा जो कार्यक्रम आहे तो दिवा या गावाला केला जातो. दिवा या ठिकाणी केला जातो. तर जे माझे काका महाराज सुदाम काका महाराज यांच्या घरी राहत्या ठिकाणी हा खाली देवी बसते त्या ठिकाणी हा कार्यक्रम असतो. ललिता स्मृती साधक संस्था ही साधक संस्थाने हा दरवर्षी नवरात्री उत्सव जोरदार हा साजरी केला जातो नवरात्री उत्सव. तर या ठिकाणी आज कोरोनामुळे ही म्हणजे राहत्या घरी ही कार्यक्रम न करण्यात येत म्हणजे यावर्षी नाही करण्यात आलेला आहे. तो फेसबुक लाईव्हवर ही योजना आयोजित केलेली आहे. तर ते म्हणजे मार्गदर्शन करणारे जे आहेत ते आमचे सुदाम महाराज काका तसेच जय हरी काका हे सगळे गुरुवर्यच आहेत. परंतु हे माझे जवळचे काकाच आहे. मी यांच्याच मांडीवर खेळलेली असे हे 3 काका आहेत जे म्हणजे सुदाम महाराज काका आहेत, जय हरी महाराज काका आहेत व नारायण महाराज काका. या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने युवा पिढीने हे आज कार्य फेसबुक लाईव्हवर आयोजित केलेलं आहे नेटवर्किंग माध्यमातून बर का. तर मग हे जे 3 जण आहेत हे मार्गदर्शन करणारे युवा पिढीचे जे 5 खंबे आहेत म्हणजे 5 मेन युवा पिढीमधले जे आज कार्य गाजवत आहेत ते म्हणजे कोणते चेतन महाराज भोईर, लखन महाराज भोईर ज्यांचं नाव चंदन महाराज आहे बर का. तसंच अच्युत महाराज भोईर. हा अजून कोण आहे हरीश महाराज दळवी आणि 5वे म्हणजे राजेश्वर महाराज भोईर. हे 5 खंबे आहेत जे आज हे युवा पिढीचं कार्य माझ्या श्रीपाद माऊलींचं कार्य हे आज चालवतात आहे. परंतु हा कोणत्या निमित्ताने ठेवलेला आहे नवरात्री उत्सवानिमित्त ठेवलेली ही जी सेवा आहे माझी आज माझ्या पामराकडे ही सेवा आलेली आहे. ही सेवा देण्याचं काम चेतन महाराज भोईर यांनी केलेलं असून ह्या मेन पेजवर कोणतं आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडळी हे पेज बर का. या पेजवर आज ही माझी संस्था चेतन महाराज भोईर यांनी दिलेली आहे. तर चेतन महाराजांचं मी तर त्यांना नमनच करते. परंतु आज नवरात्री निमित्त ही सेवा मला आज दिलेली आहे. तर त्या मातांचं म्हणजे परमभाग्य आमचे की ज्यांच्या उदरात आम्ही जन्म घेतला अशा माझ्या आई माऊलींना मी आज खरंच नमन करते. या आई माऊलींमुळेच आज आम्हाला इथं युवा पिढीला प्रोत्साहन भेटलं की या आई माऊलींच्या उदरात आमचा जन्म झाल्यामुळे आम्हाला आज ही संधी भेटली व ही संधी भेटली. आणि ही संधी एवढी म्हणजे एवढं परम भाग्य मानावं की या सद्गुरूंचा तर या सद्गुरूंच्या कुळाचा जन्म झालेला आहे. या सद्गुरूंच्या कुळात जन्म झालेला त्याचं तर परमभाग्य आहेच आहे. परंतु ज्या आईच्या गर्भात आम्ही जन्म घेतलेला आहे तर तिने आम्हाला हे कार्य करण्याच्या मागे खेचण्याच्या ऐवजी आम्हाला अजून पुढाकार दिला आहे की नाही मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही कार्य करा. अशा ह्या आई माऊल्या ज्या आहेत जे युवा 5 रत्न असं म्हटलं तरी चालेल. या 5 रत्नांना ज्यांनी जन्म दिलेला आहे ज्या आईनी जन्म दिलेला आहे त्यांचे मी खरंच नमन मानते की त्यांच्यामुळे आज या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग आला. तसंच या ठिकाणी दुसरं पेज म्हणजे या ठिकाणी अजून वेगवेगळे पेज आहेत. आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडळी तसंच आनंद संप्रदाय सेवा डोंबिवली आणि आत्मोन्नती हे असे 3 पेज जरी वेगवेगळे असले तरी यांचं कार्य मात्र श्रीपाद बाबांचं जे कार्य आहे ते कार्य आज ही युवा पिढी जशीच्या तशी पुढे चालू ठेवते आहे बर का.
तर जे म्हणजे डोंबली साधक मंडळींचं जे कार्य होतं या या त्या पेजवर सुद्धा मी मागच्या वेळेस प्रवचन केलं, परंतु गर्व नाही बोलताना अभिमान हा आहे की आज तरुण पिढी दुसऱ्या वाईट गोष्टींना न लागता या आज चांगल्या काहीतरी कार्यासाठी आपलं टाइम म्हणजे देतात, हीच एक परमभाग्याची गोष्ट आहे. आणि असो आज ही सेवा माझ्या भाग्यास आली. मी खरंच श्रीपाद बाबांची ऋणी आहे. श्रीपाद बाबा, नारायण बाबा आणि माझे नाना बाबा यांच्यामुळेच मला आज इथं सेवा करण्याचा योग आलेला आहे. हे माझे सगळे जेवढे युवा पिढी आहेत, जरी माझे दादा असले तरी पण हे एक श्रीपाद बाबांचे रूपच आहेत, माझ्या नाना बाबांचे रूपच आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी कितीही टाइम नसला किंवा कितीही टाइम असला तरी पण 10 मिनिटं काय 1 तासासाठी बोलण्याची संधी मला काढणं म्हणजे खूप महत्वाचं आहे. असो माझी ओवी आहे, अभ्यासाहुनी गहन पार्था मग ते ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेषी जे. मग आता तुम्ही सांगा मला अभ्यास म्हणजे काय. आता मीही इंजिनिअरिंग केलेली आहे, परंतु अभ्यास कोणता सांगितलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते अभ्यास म्हणजे काय. अभ्यास म्हणजे काय, आता जसं आई लहान मुलगा हा उदरातून निघाल्यानंतर लगेच तो शिकतो का बोलायला, चालायला शिकतो का, लिहायला शिकतो का, तर नाही. तो त्याला आई एक एक शब्द सांगते, बाबा म्हण, बाबा बाबा बाबा. ती जेव्हा असं बोलते तेव्हा त्याच्या ते कानी पडतं आणि तेव्हा त्याच्या एखाद्या वेळेस मुखातून पटकन निघून जातं. बरोबर. तो लगेच लिहायला शिकतो का, त्याला बाबा लिहायला सांगितलं तो लगेच लिहेल का, नाही. त्याला एक एक शब्द ती आई शिकवत जाते. काय, ती आई एक एक शब्द त्याला शिकवत जाते. पहिले ती त्याला शब्द शिकवते, पहिले ती त्याला अक्षर शिकवते, मग ती शब्द शिकवते आणि मग तो वाक्य वाचायला सुरुवात करतो किंवा लिहायला सुरुवात करतो. जेव्हा तो ऐकतो, श्रवण करतो, त्याच्यानंतरच तो लिहू शकतो. डायरेक्टली तो लिहू शकतो का, नाही. हे म्हणजे अभ्यास आहे, जी आई लहान मुलाला शिकवते. आता तुम्ही मला सांगा हे बोध म्हणजे काय आहे, काय आहे हे तुम्हाला शिकायला लागेल ना. हे तुम्हाला संतांना शरण गेल्याशिवाय समजेल का. त्याचा एक एक वर्ड काय आहे, बोध म्हणजे काय आहे हे तुम्हाला संतांना शरण गेल्याशिवाय समजेल का, नाही समजणार. तर मग तसंच हे अभ्यास आहे. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ते ज्ञान. अभ्यास जोपर्यंत त्या बालकाला समजत नाही तोपर्यंत त्याला त्याचं ज्ञान नसतं. त्याला आई बोली बाबा म्हण, परंतु तो कोणाला बाबा म्हणतो हे त्याला ज्ञान असतं का, नाही. आई बोट करून दाखवते की हे तुझे बाबा आहेत, तेव्हा त्याला समजतं की हे माझे बाबा आहेत. जेव्हा तो बाबांकडे बघतो तेव्हा त्याला समजतं की हे माझे बाबा आहेत. जेव्हा आई त्याला सांगते ही तुझी ताई आहे, ताई म्हण, ताई म्हण, ताई बघ, ताई बघ असं जेव्हा सांगते तेव्हा तो बालकाला तेव्हा ते ज्ञान होतं की ही माझी ताई आहे. तोपर्यंत त्याला त्याचं ज्ञान नसतं. माझे ज्ञानेश्वर माऊलींनी हेच सांगितलेलं आहे की अभ्यास हा फक्त एक अभ्यास आहे जो की प्रत्येक त्याच्या म्हणजे एक एक स्टेप नंतर त्याला वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास त्याला धारण करावा लागतो. जसं लहान मुलाला शिकवल्यानंतर तो शाळेत गेल्यानंतर शिशुवर्ग, बालवर्ग, पहिली दुसरी जसा तो शिकत जातो तसं त्याचा वेगवेगळा अभ्यास होत जातो. तसंच या बोधाचा आहे. जसं तुम्ही पहिल्या स्टेपवर आले तसे तुम्ही जसं स्टेप चढत जाणार तसं तुम्ही परब्रह्म रूप होतात. याची जाणीव म्हणजे अभ्यास आहे. परंतु ज्ञान काय आहे. मात्र तुम्ही म्हणणार की पार्था मग ज्ञान, अभ्यासाहुनी गहन ज्ञान आहे. नुसता अभ्यास म्हणजे ज्ञान आहे का हो. पुस्तक रूपी ज्ञान खूप आहे तुमच्याकडे, म्हणजे अभ्यास का हो. माझ्या माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञान सांगितलेलं आहे ते म्हणजे फक्त पुस्तक रूपीचं ज्ञान सांगितलेलं आहे का हो. ही ज्ञानेश्वरी पुस्तकच आहे, परंतु याच्यामध्ये काहीतरी ज्ञान आहे हे तुम्हाला समजलंय का हो. हे ज्ञान काय आहे, काय आहे हे ज्ञान काय आहे.
मला आज प्रश्न आहे, हे ज्ञान काय आहे? मला ज्ञान नाही माहिती, तुम्ही सांगा मला ज्ञान काय आहे. माझे ज्ञानेश्वर माऊलीने प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काहीतरी सांगितलेलं आहे. जसं वृक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. वृक्षाचं खोड एक आहे परंतु त्यांच्या फांद्या वेगवेगळ्या आहेत. तसं ह्या श्रीपाद माऊलींनी, रामदास माऊलींनी आणि माझे नाना माऊलींनी यांचं खोड एक आहे, एक तत्व आहे ते, पण त्याच्या फांद्या काय आहेत? आपण म्हणजे फांद्या आहेत, बरोबर? आपण म्हणजे फांद्या आहेत, त्या झाडाच्या आपण, त्या वृक्षाच्या आपण फांद्या आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी झाडाचं, वृक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही खोडाला पाणी घालत नाही तोपर्यंत फांद्यांना ते पाणी पोचत नाही पोचत. जोपर्यंत पाणी फांद्यांना पोचत नाही तोपर्यंत तुम्ही परब्रह्म झालेले असतात का? म्हणून काय करावं लागेल? फांद्या, खोडाला पाणी घालायला लागेल, मुळाला, म्हणजे खोडाला म्हणजे मुळाला पाणी घातलं तरच ते तुमच्या फांद्यांपर्यंत पोचतं, बरोबर? मग हे तुम्ही सांगा मला, जर तुम्ही मुळालाच पाणी घालत नाहीये तर फांद्यांना कसं पोचेल? ते वृक्ष बहरीत कसं होईल? ते वृक्ष हिरवगार कसं होईल? होईल का? जोपर्यंत तुम्ही मुळालाच पाणी घालत नाही, तुम्हाला ज्ञान म्हणजे काय, ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञान कोणतं आहे हेच तुम्हाला समजत नाही, तर नुसतं पाणी घालून उपयोग आहे का? नुसती ज्ञानेश्वरी 17 वेळा वाचून उपयोग आहे का? त्याच्यामध्ये काहीतरी गुह्यम असं ज्ञान आहे, अभ्यासापेक्षा गहन काहीतरी सांगितलेलं आहे, आणि ते गहन म्हणजे ज्ञान आहे. मग ते ज्ञान कोणतं आहे? कोणतं आहे? आज नवरात्रीच्या आहे काय? नवविधा भक्ती करून नवरात्रीच्या, नवविधा भक्ती करू नवरात्रीच्या, आणि काय ज्ञानाचा पोटी मागेन ज्ञानपुत्र. ज्ञानपुत्र पोटी मागेल काय? ज्ञानपुत्र मागेल. ज्ञानपुत्र काय आहे? नवविधा भक्ती काय आहे? कोणत्या आहेत माहितीत का तुम्हाला? नवविधा भक्ती ज्या गोपिकांनी केल्या त्या नवविधा भक्ती सांगते. त्या नवविधा भक्ती म्हणजे परब्रह्म. काय? त्या नवविधा भक्ती म्हणजे परब्रह्म. मग त्या नवविधा भक्ती कोणत्या आहेत? तर त्या नवविधा भक्ती 3 याच्यात डिवाइड होत झालेल्या आहेत. पहिलं म्हणजे नाम प्रधान, दुसरं म्हणजे रूप प्रधान, आणि तिसरं म्हणजे भाव प्रधान. बर का? आता नाम प्रधानामध्ये कोणत्या कोणत्या भक्ती येतात? तर त्या म्हणजे श्रवण, कीर्तन आणि स्मरण. श्रवण म्हणजे मी आत्ताच मगाशी सांगितलं, बालकाला जोपर्यंत कानावर पडत नाही की बाबा म्हण तोपर्यंत तो त्याची श्रवण भक्ती होत नाही. तसं आपल्या याचं झालेलं आहे. जोपर्यंत कानी जे पेरिले डोळ्यात येतो, जोपर्यंत कानात पेरलं जाते तोपर्यंत ते स्वस्वरूपाची ओळख होत नाही. मग कीर्तन भक्ती, जी श्रवण भक्ती होती ती राजा परीक्षितने केलेली होती. कोणी केली होती? राजा परीक्षितने श्रवण भक्ती केलेली होती. दुसरी भक्ती म्हणजे कीर्तन भक्ती, जी नारद मुनींकडे होती. कीर्तन भक्ती, कीर्तन कोणतं कीर्तन सांगितलेलं हो? हे मी आज प्रवचन कीर्तन, कीर्तन म्हणजे ते टाळ वाजतात कीर्तन, ते कीर्तन आहे का हो? स्वस्वरूपाचं कीर्तन, नामस्मरण कीर्तन आहे, जे अंतरंगात केलं जातं ते कीर्तन सांगितलेलं आहे माऊलींनी. तसंच स्मरण भक्ती, स्मरण भक्ती ही भक्त प्रल्हादाने केलेली होती. स्मरण भक्ती फक्त प्रल्हादाने स्मरण भक्ती केली होती. स्मरण भक्ती म्हणजे नामस्मरण, जे आपण तुम्ही आम्ही करतो ते स्मरण भक्ती आहे. बरं का? रूप प्रधानामध्ये पण 3 आहेत, ते म्हणजे दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि पादसेवन भक्ती. दास्य भक्ती ही हनुमानाकडे होती, ज्याने छाती खोलून आपल्या राम आणि सीतेचं त्याने रूप दाखवलं होतं, ती दास्य भक्ती. सख्य भक्ती ही अर्जुनाने केली होती. सख्य भक्ती म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश, त्यांची भक्ती म्हणजे सख्य भक्ती. जो सख्य आहे, एकनिष्ठ आहे, तो म्हणजे सख्य भक्ती. आणि पादसेवन ही लक्ष्मीनाने केलेली होती. लक्ष्मण आणि लक्ष्मी माता यांची पादसेवन भक्ती होती.
तसंच भावप्रधान भक्ती त्यांच्यामध्ये 3 आहेत. ते कोणते आहेत? वंदन, आचरण आणि आत्मनिवेदन. आचरण, मी कसं आचरण करते ते म्हणजे आचरण. आणि आत्मनिवेदन, जोपर्यंत तुम्ही आत्मनिवेदन होती तोपर्यंत तुम्हाला आत्म काय आहे, आत्मा काय आहे, स्वस्वरूप काय आहे याची जाणीव होणार नाही. आत्मनिवेदन हे कोणी केलं होतं? उद्धवाने केलं होतं. उद्धवाचं मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, ज्ञानामध्येच सांगणार आहे, पण पुढे सांगणार आहे उद्धवाचं काय होतं. तसंच आचरण हे पृथ्वीराजाने केलं होतं. कोणी? पृथ्वीराजाने ही भक्ती केली होती, आचरण भक्ती. जो आचरणात असेल तो आचरण भक्ती. आणि आत्मनिवेदन ही राजा बलीने केली होती. आणि या नऊ ज्या विधभक्ती आहेत, या 9 विधभक्ती कोणी केल्या होत्या? गोपिकांनी केल्या होत्या. श्रीकृष्णाच्या याच्यामध्ये गोपिकांच्या मध्ये या 9 विधभक्ती होत्या. आणि याच 9 विधभक्ती आपल्यात सुद्धा आहेत. परंतु ते कधी होतील? जोपर्यंत तुमचं काय होणार नाही, स्वस्वरूपाची जाणीव होणार नाही, तोपर्यंत ती 9 विधभक्ती तुम्हाला समजणार नाही. म्हणून गीतामध्ये सांगितलेलं आहे काय? उत्कमं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं पच्यन्ति ज्ञानचक्षुषः. म्हणजे काय? तर काय अविचारी लोकांना हे समजलेलं नाही आहे अजूनपर्यंत. काय आहे? गुणान्वितम म्हणजे कोणते गुण आहेत हे अविचारी लोकांना आजपर्यंत समजलेले नाही. ते काय म्हणतात? आत्मा नाही, देह जातो आणि देह येतो. परंतु तसा आहे का हो? तसा आहे का? नाही. आत्मा जातो आणि आत्मा येतो. देह हा इथंच राहतो. देह हे माती आहे. मी मागच्या वेळेसच तुम्हाला सांगितलेलं होतं. काय? जन्माला आलेलं बालक, त्याची मेलेला माणसा मृतदेह, तुम्ही देह तो देहावरती जाताना दिसतो का तुम्हाला? नाही दिसत. देह जाणार याची काळोबा खाणार. देह जाणार आहे, परंतु काय? तिथे ती माती आहे. हा देह उचलून घेऊन जातो, ती माती आहे. परंतु स्वस्वरूप जे अनादि कालापासून जे जसंच्या तसं आहे ते म्हणजे आमचा आत्मा आणि परब्रह्म. आत्मा म्हणजेच परब्रह्म, जे अनादि कालापासून त्याचा कधीही अविनाश झालेला नाहीये. ते जसंच्या तसं आहे, निर्गुण निराकार आहे ते. बर का? तसंच पुढे माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये तसंच गीतामध्ये एक ओवी आहे, योमामेवं सो मूढो जानाति पुरुषोत्तमः सर्वविदिति मा सर्वभावेन भारता. आणि जे जाणते लोक आहेत, काय? जाणती पुरुषोत्तम, जे जाणते लोक आहेत या जगामध्ये, जे जाणते लोक आहेत त्या जाणत्या लोकांना फक्त स्वस्वरूपाची जाणीव आहे. परंतु जे अज्ञानी लोक आहेत त्यांना या स्वस्वरूपाची जाणीव नाहीये. हेच गीतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. काय? सर्वविदिति मा सर्वभावेन भारता. सर्व भारतामध्ये जो अविचारी लोक आहेत त्यांच्यामध्ये हे स्वस्वरूपाचे जाणीवचे ज्ञान नाहीये. बरोबर? तर जेव्हा हे जाणत्या पुरुषांना याचं ज्ञान होतं, स्वस्वरूपाची जाणीव होते, त्याच्या पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की काय? इति गुह्यतमं शास्त्रे इदं मुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमास्य कृतकृत्यश्च भारत. हा, हे काय आहे? इथे गुह्यतमं शास्त्रे, हे गुह्यम शास्त्र आहे, अतिशय गुह्यम शास्त्र आहे. काय? हे खूप गुह्यम आहे. जे अविचारी जे आहेत, अविचारी लोक आहेत त्यांना हे गुह्यम शास्त्र काय हे समजलेलं नाहीये. म्हणून श्रीकृष्णाने सांगितलेलं काय? इथे गुह्यतमं शास्त्रे इथं मुक्तं मया नघ इथं बुद्धी कृतकृत्यश्च भारत. म्हणजे हे गुह्यम शास्त्र ज्याच्यामध्ये बुद्धी आहे त्याला हे गुह्यम शास्त्र समजलेलं आहे. हे भगवद्गीतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. बर का?
तर मग हे गुह्यम शास्त्र जे आहे, भारतामध्ये जे ज्ञानी लोक आहेत त्यांना हे गुह्यम शास्त्र समजलेलं आहे. जसं सोपं एक उदाहरण सांगते. जसं मंदिरातली घंटा ही जोपर्यंत तुम्ही मंदिराच्या घंट्याला आवाज आहे का अशी टांगलेली असली तर ती वाजते का हो? जोपर्यंत तुम्ही तिला वाजवत नाही तोपर्यंत ती वाजणार नाही. तसंच जोपर्यंत कवितेला काय येते, कवितेला चाल नाही, जोपर्यंत कविता म्हणजे तुम्ही गाणं गात नाही तोपर्यंत त्या कवितेला चाल नाही. जोपर्यंत तुम्ही चाल म्हणजे जोपर्यंत तुम्ही सूर देत नाही, आलाप देत नाही तोपर्यंत त्या कवितेला चाल नाही. तसंच जर मंदिरातली घंटा जर टांगून ठेवलेली असेल तर तिला आवाज नाही. जोपर्यंत तुम्ही तिला हाताने मारत नाही तोपर्यंत तिला आवाज नाही. तसं या देहाला आहे, जोपर्यंत या देहाला तुम्ही वाजवत नाही म्हणजे काय, फटके मारायला सांगते का? वाजवत नाही म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या स्वस्वरूपाची जाणीव संतांना जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत या देहातल्या स्वस्वरूपाची ओळख तुम्हाला होणार. या मैकडे त्याला पकडून मारा, वाजवत नाही सांगितलेलं अश्विनीताईंनी, मारा. चालेल का? नाही चालणार. म्हणून ते काय करायला सांगितलं तुम्हाला, संतांना शरण जायचं आहे गुह्यम ज्ञानासाठी. गुह्यम ज्ञान, मी ज्ञानावरच आहे. ज्ञान काय आहे तेच तुम्हाला मी सांगते. हे गुह्यम ज्ञान आहे. श्री कृष्णाने अर्जुनाला पण गुह्यम ज्ञान सांगितलेलं आहे. तसंच भगवान श्री कृष्ण पार्वतीला पण हेच ज्ञान सांगितलेलं आहे. बरोबर? भगवान शंकरांनी पार्वतीला हेच ज्ञान, गुह्यम ज्ञान सांगितलेलं आहे. तिने प्रश्न केला होता, पार्वती मातेने प्रश्न केला होता भगवान श्री कृष्णाने. कोणता प्रश्न केला होता? शंकरांना. पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रश्न केला होता. काय प्रश्न केला होता? की तुम्ही कोणाची भक्ती करतात? बरोबर, तुम्ही कोणाची भक्ती करतात? भक्ती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, हे तिने तेव्हा प्रश्न विचारला होता की ज्ञान म्हणजे काय मला ते सांगा, तुम्ही कोणाची भक्ती करतात? मग तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं होतं की हे गुह्यम शास्त्र आहे, तुला मी एकांतात सांगेन. मी त्या देवाची भक्ती करतो जे अनादि निर्गुण परब्रह्म आहे. ते म्हणजे तुझं परब्रह्म आहे, स्वस्वरूप आहे. त्याची तुला जाणीव मी करून देईल, परंतु मी एकांतात करून देईल. हे ज्ञान कोणी दिलं होतं? पार्वती मातेनं दिलं होतं, शंकरांनी. हेच गुह्यम ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी याच्यात सांगितलेलं आहे. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ते ज्ञान. पुढे मी नंतर जाते. पार्था मग अभ्यासाहुनी गहन पार्था मग ते ज्ञान. हेच ज्ञान गुह्यम ज्ञान आहे. हेच ज्ञान माऊलींनी याच्यात पण सांगितलं, दासबोधामध्ये पण सांगितलेलं आहे. कसं सांगितलेलं त्यांनी? एक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपण या नाव ज्ञान. काय हे ज्ञान? एवढं सोप्या भाषेत, एवढे सोपी ओळ आहे दासबोधामधली की एवढं सोपं सांगितलेलं आहे. एक ज्ञानाचे लक्षण. ज्ञानाचं लक्षण काय आहे? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. लक्षण म्हणजे काय? आत्मज्ञानाचं लक्षण आहे. आणि पाहावे आपणासी आपण. काय सांगितलेलं आहे? आपणच पाहायचं आहे. दुसरा कोणी येऊन पाहणार आहे का आपलं ज्ञान? नाही पाहणार आहे. स्वस्वरूपाची जाणीव म्हणजे ज्ञान आहे. काय? स्वस्वरूपाची जाणीव म्हणजे ज्ञान आहे. आणि हे दासबोधामध्ये दासबोधामध्ये समर्थांनी हे सांगितलेलं आहे की काय? हे ज्ञान आपणच पाहायचं आहे. त्याचं नाव ज्ञान आहे. पुढे माऊलींनी काय म्हटलेलं आहे? मुख दावेस देवास जावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्य नित्य वाचावे या नाव ज्ञान. काय? मुख देवास जावे म्हणजे काय? संतांना शरण जायचंय. सोप्या आणि सरळ भाषेत म्हटलं तर संतांना शरण जायचंय. सत्य स्वस्वरूप ओळखावं. सत्य तुमचं स्वरूप काय आहे?
स्वस्वरूपाची जाणीव करणं म्हणजे काय आहे? ज्ञान आहे. आणि हे नित्य नित्य विचारावे, अखंड चालतंय ते ज्ञान. कोणी सांगितलंय? दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलेलं. मग हे ज्ञान एवढं एवढं म्हणजे तुमच्या जवळच आहे, त्याला कुठेही जायचं नाहीये. हे एवढं सोप्या भाषेत दासबोधामध्ये सांगितलं. तुम्ही दासबोध कधी ऐका, वाचण्यापेक्षा ऐका तुम्ही. त्याच्यामध्ये एक एक शब्दाला शब्द त्याच्यामध्ये एवढं छान आहे ज्ञानाबद्दल की तुम्हाला स्वस्वरूपाची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं समर्थांनी सोप्या भाषेत सांगितलंय. तसं माझे ज्ञानेश्वर माऊलींनी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे, परंतु शब्दाचा अनर्थ करून टाकलेला आहे. शब्द काय आहे हेच आम्हाला समजत नाहीये, त्याचा अर्थ काय आहे तेच आम्हाला समजत नाही आहे. म्हणून जसं माझे नाना बाबा प्रत्येक वेळेला सांगतात की जसं दिवा आहे, जोपर्यंत तुमच्या आतला दिवा पेटत नाही, तुम्ही दुसरे कितीही दिवे पेटवा, काय उपयोग आहे का हो? स्वतःचा जोपर्यंत दिवा पेटत नाही तोपर्यंत दुसरे दिवे कितीही पेटवले तरी काय उपयोग आहे का हो? म्हणून स्वस्वरूपाचा दिवा हा पेटवला पाहिजे. काय? स्वस्वरूपाचा दिवा पेटवला पाहिजे. मग तो दिवा पेटवल्यानंतर काय होतं? प्राण आणि अप्राण हे उलटे चालतात, अँटी क्लॉकवाईज चालतात. काय? प्राण आणि अप्राण हे अँटी क्लॉकवाईज चालतात. मग माऊलीने याच्यामध्ये हरिपाठामध्ये अभंगामध्ये सांगितलेलं आहे काय? अजप मने उलट प्राणाचा तेथे मनाचा निर्धारू असेल. मग जेव्हा अजपाच उलट चालतं, म्हणजे जेव्हा हे उलट चालतं, अँटी क्लॉकवाईज चालतं, तेव्हा काय होतं? ब्रह्मरूपाची म्हणजे स्वस्वरूपाची जाणीव तुम्हाला होते. जेव्हा ते उलट चालतं, प्राण आणि अप्राण हे जेव्हा उलट चालतं तेव्हा तुम्हाला स्वस्वरूपाची जाणीव होते. तोपर्यंत होईल का हो? नाही होणार. आता असं झालेलं आहे, एक उदाहरण देते मी तुम्हाला. डुक्कर माहितीये? डुक्कर ऐकलेलं आहे, डुकराचं नाव ऐकलेलं आहे सर्वांनी. डुकराच्या कपाळाला जर चंदन लावलं तर त्याला ते चंदनाचं ज्ञान आहे का हो? चंदन काय आहे? ज्ञान आहे त्याला चंदनाचं. तो काय करतो? डुक्कर घाणीतच लोळतो. त्याला त्या ज्ञानाचं, चंदनाचं ज्ञान नाही आहे. मग आता पुढे बोलायला पाहिजे का? मी समजण्याला समजलं आहे. मी तुम्हाला कोणाचं उदाहरण देते हे तुम्हाला समजलं आहे. पुढे बोलायची गरज नाही. एवढं घाण उदाहरण मी आज इथे दिलेलं डुकराचं, ज्याला स्वस्वरूपाची जाणीव नाही, ज्याला चंदनाची जाणीव नाहीये, तो म्हणजे डुक्कर. तुम्हाला आहे स्वस्वरूपाची जाणीव? स्वस्वरूपाची जाणीव जेव्हा असं होईल तुम्हाला, तेव्हा तुमचं उदाहरण डुकरामधून निघून असो. तर आणि हे ज्ञान काय? हे ज्ञान जेव्हा गुरुंना तुम्ही शरण जाणार तेव्हाच तुम्हाला होईल. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजैस. काय? तर गुरु तेथे ज्ञान आहे. माझे श्रीपाद बाबांनी, माझे रामदास बाबांनी, नाना बाबांनी हे ज्ञान सांगितलेलं आहे. बरोबर? हे ज्ञान आहे काय? गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. आणि हे ज्ञानामधून काय होतं? आत्मदर्शन होतं, म्हणजे स्वस्वरूप होतं. तेच सांगते मी तुम्हाला. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तेच सांगते तुम्हाला मी. ज्ञान म्हणजे काय? आत्मदर्शन. ज्ञान म्हणजे काय? आत्मदर्शन, स्वस्वरूप, आत्मदर्शन, स्वस्वरूप. तेच सांगते. काही वेगळं सांगते का हो? कधी होईल मग तुम्हाला स्वस्वरूप? कधी होईल तुम्हाला आत्मज्ञान? माझ्या माऊलींनी एवढं खूप सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. दासबोधामध्ये एवढं सोप्या याच्यात सांगितलेलं आहे. गीतामध्ये एवढं सोपं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी एवढं ज्ञानेश्वरीमध्ये सोपं सांगितलंय. तरी आपण काय करतोय? टाइम वाया घालवतोय.
या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये तुम्ही गुरफटलेले आहे. जोपर्यंत तुम्हाला हे ज्ञान होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यातच गुरफटलेले आहे. बर का? त्याच्यापेक्षा पुढे सांगते, चांगदेवांना ज्ञान किती होतो तुम्हाला सर्वांनाच माहिती. ज्ञानदेवांना चांगदेवांना किती ज्ञान होतं? खूप ज्ञान होतं. त्यांना 1400 वर्ष आयुष्य होतं. काय होतं? 1400 वर्ष आयुष्य होतं त्यांना. परंतु त्यांना काय होतं? फक्त पुस्तकाचं ज्ञान होतं. स्वस्वरूपाची ओळख होती का हो त्यांना? नव्हती. त्यांना ही कधी झाली? त्यांना त्या ज्ञानाचा गर्व पण होता की माझ्याकडे खूप ओतप्रोत ज्ञान आहे. काय? खूप ओतप्रोत ज्ञान आहे माझ्याकडे, याचा त्यांना चांगदेवांना गर्व होता. बरोबर? माहिती, तुम्हा सर्वांना माहिती, याच्यामध्ये काही नवीन असं नाही. खूप गर्व होता. म्हणजे एवढा गर्व होता की म्हणजे ज्ञानेश्वर माऊली वयाने लहान होते. त्यांच्याकडे मी कसं जाऊ याचाही त्यांना खेद होता की मी त्यांना शरण कसं जाऊ, की हे माझ्यापेक्षा वयाने लहान आहे आणि मी एवढा वयाने मोठा असून माझ्या मायाकडे ती गोष्ट नाही. अशी कोणती गोष्ट होती त्यांना? ते बोलतात ना की एक त्यांना हे लागली होती की ती गोष्ट मला कशी भेटेल, मला कशी भेटेल, मला कशी भेटेल, चुकचुक लागली होती. तर ती कशी भेटेल? परंतु ज्ञानेश्वर माऊली वयाने लहान होते म्हणून त्यांना शरण जायचं नव्हतं. परंतु ती गोष्टही त्यांना पाहिजे होती. म्हणून त्यांनी काय केलं? एक पत्र घेतलं लिहिण्यासाठी. परंतु ते पत्र लिहायला घेतल्यानंतर पण मायना काय लिहायचा हेच त्यांना चांगदेवा महाराजांना समजत नव्हतं. त्यांना ते येत नव्हतं की मी जर पत्रामध्ये मायनामध्ये लिहिलं नमस्कार वगैरे जे काय स्टार्टिंग असेल ते जर लिहिलं तर माझा तिथं पेस्टिस माझी कमी होईल. काय? माझी पेस्टिस कमी होईल. माझं एवढं ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञान, याच्यामध्ये माझं काय होऊन जाईल? सगळं व्यर्थ होऊन जाईल, जो मी त्यांना लहानपणी शरण गेलो होतं ते लहान असल्यामुळे. मग त्यांनी काय केलं? ते कोरं पत्र त्यांना पाठवलं. परंतु आता जे ज्ञानेश्वरी एवढं नावाच्या जोरावर त्यांनी लिहिलं ते किती शार्प असतील हो. त्यांनी ते पत्र बघितलं की हे पत्र कोरं आहे, याच्यात चांगदेवांना काहीतरी चुकचुका लागलेला आहे त्या गोष्टीचा, त्यांना काहीतरी हवं आहे हे ज्ञानेश्वर माऊलींना समजलं. त्यांनी काय केलं? तर त्यांनी त्या 65 ओळी ज्या आहेत त्या त्यांनी स्वस्वरूपाच्या जाणीव बद्दल लिहिलेल्या आहेत. काय? स्वस्वरूपाच्या जाणीव बद्दल त्या ओळी त्यांनी चांगदेवांना लिहिलेल्या आहेत. म्हणून ती चांगदेव 65 असं म्हणून जे ओळखलं जातात ते आहे. आणि मग जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना त्या ओळ्या लिहून दिल्यानंतर प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक उदाहरण चांगदेवांना एकूण एक उदाहरण दिलेलं आहे. भिंतीवरची प्रतिमा काय, अजून खूप काही अशी उदाहरणं आहेत जे ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना सरळ आणि सोप्या भाषेत त्या 65 ओळींमध्ये दिलेल्या आहेत लिहून. आणि जेव्हा चांगदेवांना त्या ओळ्या वाचल्यानंतर त्यांना त्या अजून जास्त, ते म्हणतात ना, अजून जास्त त्यांना हे झालं की अरे हे काय आहे, काय आहे, काय आहे समजलं त्यांना. परंतु ते गुह्यम ज्ञान जो बोध आहे तो त्यांना भेटला होता का हो? नाही भेटला होता. फक्त त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये ती 65 ओळींमध्ये ते बुद्धीमध्ये त्यांना प्रकाश पडला होता. प्रकाश तो पडला होता पण अंधकार दूर झाला होता का हो? नव्हता झाला. म्हणून ते चांगदेव अंधार दूर करण्यासाठी, अंधकार त्यांच्यातलं दूर करण्यासाठी ते कोणाला शरण गेले? मुक्ताईंना शरण गेले. आता तुम्ही सांगा, मुक्ताई मोठ्या होतात का हो? ज्ञानेश्वर माऊलींपेक्षा छोट्या होत्या. परंतु तिथं त्यांच्या डोक्यामध्ये भेद राहिला नाही की मी मोठा आहे किंवा मी छोटा आहे. जेव्हा त्यांनी त्या 65 ओळींचं ज्ञानेश्वर माऊलींनी केलेल्या 65 ओळींचं त्यांनी आचरण केलं तेव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला. आणि जो प्रकाश पडल्यानंतर त्याचा अंधकार राहत नाही. आणि तो अंधकार मुक्ताईबाईंनी दूर केला, मुक्ताई माऊलींनी दूर केला. आणि तेव्हा ते मुक्ताईला शरण गेले आणि तेव्हा त्यांना ती स्वस्वरूपाची ओळख झाली. बरोबर? मग मुक्ताईंना चांगदेव जेव्हा शरण गेले तेव्हा मुक्ताईंचं वय हे कमी होतं. ज्ञानेश्वर माऊलींपेक्षा मुक्ताईंचं वय कमी होतं तरी ते शरण गेले. मग
अजून, आपल्या डोक्याला अंधकारच आहे अजून. मतभेद करणं हा अंधकारच आहे. मतभेद करू नका. काय मतभेद करू नका. माझ्या श्रीपाद बाबांनी, माझ्या रामदास बाबांनी, माझ्या नाना बाबांनी कधीही मतभेद केलेले नाही आहे. हे मतभेद करू नका. जोपर्यंत मतभेद तुमच्यात आहे तोपर्यंत तुम्हाला ज्ञानाची, स्वस्वरूपाची ओळख नाही आहे असं मी आज इथं म्हणेन. जोपर्यंत मतभेद नाही जात तुमच्यातलं तोपर्यंत तुम्हाला स्वस्वरूपाची ओळखच नाहीये. तुमच्या बुद्धीमध्ये तो प्रकाशच झालेला नाही आहे. तो अंधकारच तुमच्यातलं दूर झालेला नाही आहे. ती शक्ती जागृत झालेली नाही तोपर्यंत. म्हणून या ठिकाणी म्हणजे एक मला बोलावंच वाटेल की जसं चांगदेवांना याचा हे झाला होता तसं आजकाल खूप आपण बँक ही यूज करतो, बँक वगैरे खूप यूज करतो. त्याच्यावर मला मी असं एक कविता म्हटली तरी चालेल, एक आहे मी ऐकलेली आहे जी मला आज इथं बोलावीच वाटते, ती मी बोलते. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. काय हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. किती पैसा जमा करा, येणारे का हो कामात? नाही येणारे. मग या रामनामाच्या, या हरिनामाच्या बँकेमध्ये रामनामाचं धन जमा करा. म्हणजे काय समजेल तुम्हाला. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. संपता संपणार नाही ही हरिनामाची ठेव. संपता संपणार नाही ही हरिनामाची ठेव. चोर चोरणार नाही ही हरिनामाची ठेव. चोरेल का हो चोर? चोरून दाखवा बरं माझ्यातली ठेव. हरिनामाची ठेव आज चोरून दाखवा तुम्ही माझ्यातली. चोरता येईल तुम्हाला? तुमची स्वतःमधली जर तुमच्या स्वतःची जी हरिनामाची जे धन आहे ते मी चोरू शकते का हो? तुमच्यामधलं मी चोरू शकते का? माझ्यामधलं तुम्ही चोरू शकतात का हो? नाही चोरू शकत. भक्ती व्याज देईल तुम्हाला हरी. काय देईल हरी आज तुम्हा. भक्तीचे व्याज देईल हरी, देईल आज तुम्हा. भक्तीचे व्याज देईल हरी, देईल आज तुम्हा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. स्वतःची ही संपत्ती नाही कुणाला कशाची भीती. स्वतःची हीच संपत्ती नाही कुणाला कशाची भीती. जो नामाचा लखपती नाही इन्कम टॅक्सची भीती. जो नामाचा लखपती त्याला नाही इन्कम टॅक्सची भीती. आहे का इन्कम टॅक्सची भीती? आहे का या पैशाला इन्कम टॅक्सची भीती? आहे का? ही हरिनामाची ठेव जी जशी तशी राहणार आहे. चोर चोरणार नाही आहे, याला इन्कम टॅक्स लागणार नाही आहे. इन्कम टॅक्स लागणार नाहीये. ह्या पैशाला कोणीही चोरू शकत नाही. चोरू शकतं का? ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. जी हरिनामाची जमा आहे शेवटी येईल तुमच्या कामावर. शेवटी म्हणजे कधी हो? शेवटी म्हणजे कधी? वारी वारी जन्म मरणाचे वारी. हारी पडलो आता संकटनी वारी. जन्म मरणाची जी वारी आहे त्याच्यामध्ये ही तुम्हाला कामात येणार आहे. कधी कामात येणार आहे हो? तेव्हाच कामात येणार आहे. बरोबर? ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. आणि ही संपत्ती जेव्हा म्हणजे ही संपत्तीचं जेव्हा तुम्हाला समजतं, या संपत्तीचं जेव्हा तुम्हाला समजतं तेव्हा काय होतं? परब्रह्म आहे आपण याची जाणीव होऊन जाते. काय परब्रह्म आहे याची जाणीव होऊन जाते.
उपस्थित असलेला प्रकाश हा कुठून येतो आणि कुठे जातो? जिथून येतो तिथेच जातो, बरोबर ना? जिथे येतो तिथूनच जातो, तिथेच जातो. म्हणून नानाबाबांचे अजून मला खूप असे म्हणजे पदोपदी घडणारे असे हे आहेत की प्रत्येक वेळेस कानांमध्ये ते हे होतात, अनुभव येतात की नाना एकदा असंच झालं होतं. नाना आणि मी नाना इथं आले होते आणि आम्ही बँकेत गेलो होतो. काय बँकेत गेलो होतो, पासबुक प्रिंट वगैरे झालं वगैरे. नाना घरी आले, घरी आलो आम्ही, जेवण वगैरे केलं. चांगला अर्धा एक पाऊण तास झाला असेल, 2 तास वगैरे झाले असतील. आणि नानांना त्याचा विसरच पडला की आम्ही बँकेत गेलो होतो. कशामुळे? वय जास्त असल्यामुळे त्यांना त्याचा विसर पडला. काय विसर पडला की आपण बँकेत जाऊन आलो. मग नाना परत जाऊन कपडे घालायला लागले आणि चल आशू आपल्याला जायचंय. म्हटलं कुठे नाना? बँकेत जायचंय. म्हटलं नाना आताच तर जाऊन आलो आपण बँकेत, मग आता कुठे जायचंय? नाना बोलते नाही छे काय बोलतेस तू, आपण कुठे बँकेत गेलो? मग आजी नानांना बोला की नाही नाना बाबा अहो आपण जाऊन आलो. तेव्हा आजींनी नाना बाबांना पुस्तक दाखवलं की हे बघा आजच्याच तारखेचं प्रिंट केलेलं हे पुस्तक आहे, आताच तुम्ही जाऊन आले 1 तासापूर्वी आणि तुम्ही नाही कसं म्हणतायत? मग मला तिथे एक प्रश्न पडला की नाना काय नाना तुम्ही आत्ताच जाऊन आले हे याचा तुम्हाला विसर पडून गेला, 1-2 तास झाले याचा तुम्हाला विसर पडून गेला. नाना मला एक प्रश्न आहे विचारू का? नाना म्हणे हो बेटा थांब म्हणे मी कपडे घालून आलो मग बसू आपण, तुला जे प्रश्न आहेत ते विचार, तू तुझी सांगणी तू करून घे, तुझे काय प्रश्न आहेत ते विचारून घे. म्हटलं ठीक आहे नाना. आले नाना बसले. नानाला म्हटलं नाना तुम्हाला जर आपण 1 तासापूर्वी किंवा 2 तासापूर्वी आपण गेलेल्या बँकेत गेलेल्याचा विसर पडतो, मग तुम्हाला देवाचा पण विसर पडतो का? काय माझ्या डोक्यात आलेला प्रश्न की देवा तुम्हाला त्या देवाचा म्हणजे त्या नामाचा विसर पडतो का हो? आता हेच जर तुम्ही आत्ताच घडलेली गोष्ट तुम्ही विसरू शकता तर मग तुम्हाला हा पण विसर पडत असेल कदाचित. म्हटलं विचारून बघू आपण, आपल्या मनातली शंका तर दूर होईल. नाना हसले. नानांनी मला उत्तर न देता नानांनी मला एक प्रश्न विचारला की आशू तुला तुझा कधी विसर पडतो का? काय प्रश्न विचारला? तुला तुझा कधी विसर पडतो का? म्हटलं नाना विचारतात प्रश्न, नानाने परत मला केलेला आहे, मला त्याच्यात उत्तर भेटलेलं आहे. मग मी नानाला बोलली हो. म्हटलं नाना नाही मला विसर कशाला पडेल म्हटलं माझा. मग भेटलं ना तुला तुझं उत्तर? काय भेटलं तुला तुझं उत्तर? जर स्वस्वरूपाच्या ओळख तुमची जो स्वस्वरूपाची ओळखीचा तुम्हाला विसर पडू शकत नाही, या प्रपंच देहामधलं कितीही काही असू द्या त्याचा तुम्हाला विसर पडला, पण नामाचा कधी विसर पडतो का हो? नाही पडत. ते आतमध्ये चालू आहे आणि ते चालूच राहणार आहे. त्याचा तुम्हाला स्वस्वरूपाची ओळख झाल्यानंतर त्याचा तुम्हाला कदापि विसर पडणार नाही. जोपर्यंत या देहात आत्मा आहे तोपर्यंत त्याचा विसर पडणार जोपर्यंत तुम्हाला स्वस्वरूपाची जाणीव झालेली असेल तोपर्यंत तुम्हाला त्याच्यातला विसर पडणार नाही. हेच नानांचं उत्तर होतं की तुला स्वस्वरूपाची जाणीव झालेली आहे म्हणून तुला त्याचा विसर पडत नाही, मग मला त्याचा विसर कसा पडेल? हेच ते उत्तर होतं नानांनी मला त्यावेळेस दिलेलं. नानांनी उत्तर सरळ नव्हतं दिलं. नानांनी मला त्याच्यावर प्रश्न विचारला होता की तुला तू विसरतेस का? तुला तुझं स्वस्वरूप विसरायला होतं का? नाही होत, बरोबर. तसंच भगवान श्रीकृष्णांचं एक मी सांगते. आज मला अजून एक प्रश्न पडलेला या ठिकाणी, भक्ती श्रेष्ठ की ज्ञान श्रेष्ठ? काय भक्ती श्रेष्ठ की ज्ञान श्रेष्ठ? जसं उद्धवाला खूप
जाणीव नव्हती. मग श्रीकृष्ण एका ठिकाणी बसलेले असताना उद्धव तिथं श्रीकृष्णाला भेट द्यायला जातात. आणि काय बोलतो उद्धव हे सांगतात की श्रीकृष्णा, भगवान श्रीकृष्ण, मला एक खंत वाटते की तुम्ही तुमच्या मोहामध्ये गोपिकांना मोहामध्ये अडकवलेलं आहे. काय? गोपिकांना तुमच्या मोहामध्ये अडकवलेलं आहे. मोह म्हणजे काय? जाळ्यात अडकवलेलं आहे की तुमच्याच भक्तीमध्ये राहा, या जाळ्यात तुम्ही अडकवलेलं आहे. हे उद्धवाचं बोलणं होतं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण मनामध्ये बोलतात. काय बोलतात? भगवान श्रीकृष्ण मनामध्ये बोलतात की अरे याला बहुतेक तरी काय ज्ञानाचा, पुस्तकी ज्ञानाचा गर्व झालेला आहे. काय? भगवान श्रीकृष्ण मनामध्ये बोलतात याला पुस्तकी ज्ञानाचा गर्व झालेला आहे. जोपर्यंत याचा हा गर्व नष्ट होत नाही तोपर्यंत याला स्वस्वरूपाची आणि त्या गोपिका काय आहेत याची जाणीव त्याला होणार नाही. कधी होईल? याला स्वस्वरूपाची जाणीव झाल्याशिवाय हे होणार नाही. मग भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात, अरे उद्धवा, एक काम कर, तुला असं वाटतंय ना की मी त्या मोहामध्ये त्यांना अडकवलेलं आहे गोपिकांना, तर तू एक काम कर, मला ते ज्ञानच नाहीये, मला त्या गोष्टीबद्दल ज्ञानच नाहीये. एक काम कर, तू त्या गोपिकांना समजवायला जा की तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या मोहामध्ये अडकलेले आहेत आणि वृंदावनामध्ये जा की तू त्या याच्यामध्ये त्या मोहामध्ये तुम्ही अडकलेले आहे श्रीकृष्ण भगवानच्या, तर तुम्ही कशात अडकू नका. हे ज्ञान तू त्या गोपिकांना द्यायला जा, बर का. मग उद्धव म्हणतो की अरे भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात, चला मग आपणच जाऊयात त्यांना ज्ञान सांगायला. खूप धीटपणाने की अरे भगवान श्रीकृष्णांना याच्याबद्दल ज्ञान नाही आहे, मला सांगतायत. त्याचा त्याला गर्व होऊन जातो आणि तो काय धावत वृंदावनात जातो गोपिकांना भेट द्यायला. काय? गोपिकांना वृंदावनात भेट द्यायला जातो. आणि ज्या वेळेस तो गोपिकांची भगवान कृष्णाची ओळख असते, गोपिकांची अवस्था पाहतो उद्धव, तो तिथं भानच राहत नाही त्याला. काय? भानच राहत नाही. त्याची अशी अवस्था होते, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. ही अशी अवस्था उद्धवाची जेव्हा होते, तो तिथं न थांबता तो पळत्या मार्गाने डायरेक्ट श्रीकृष्णांच्या भेटीला जातो आणि नतमस्तक होतो, दंडवत देऊन टाकतो श्रीकृष्णांना की अरे भगवान श्रीकृष्ण माफ करा, मला या ज्ञानाबद्दल ज्ञान नव्हतं. हे जे ज्ञान आहे गुह्य ज्ञान, हे मला तुम्ही आताच सांगा. मला थांबवलं जात नाहीये, मला कसं तरीच होतंय. आणि ती उद्धवाची अवस्था तशी आपली अवस्था झाली पाहिजे. काय? तशी आपली अवस्था झाली पाहिजे. ते म्हणजे ज्ञान. काय? किती सोपं आहे हो. ते म्हणजे ज्ञान. म्हणून काय? राम प्लस नाम इज इक्वल टू परिणाम. तिथं परिणाम होतो. राम प्लस नाम इज इक्वल टू परिणाम. परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत ते ज्ञान होत नाही तोपर्यंत परिणाम होणार नाही. म्हणून अभ्यासाहुनी गहन पार्था मग ते ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेषी जे. मग आता तुम्हाला ज्ञान समजलंय, ध्यानची सांगायची गरज नाही. ध्यान कधी होईल? ज्ञान समजल्यावर ध्यान होईल. ज्ञानापासून ध्यान विशेषी जे. ज्ञान महत्वाचं आहे. ज्ञान पासूनच ध्यान आहे. मग ते ध्यान म्हणजे काय? अजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. आणि हे अजपाज म्हणजेच ध्यान आहे. स्वस्वरूपाची ओळख म्हणजे ध्यान आहे आणि तेच ज्ञान आहे. मग भक्ती श्रेष्ठ की
श्रेष्ठ, भक्ती श्रेष्ठ की ज्ञान श्रेष्ठ, याचा उत्तर तुमच्याकडेच आहे. आता ते माझ्याकडे यायचं नाही. प्रवचन जर नीट ऐकलं असेल तर तुम्हाला भक्ती श्रेष्ठ की ज्ञान श्रेष्ठ याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज या ठिकाणी खरंच परमभाग्य माझे मानते की मला आज नवरात्री निमित्त, भलेच मी देवीचं बोलली नसेल, परंतु देवीचंच म्हणजे ज्ञान, जे देवीचंच आहे ते देवींपासून काय आणि देवांपासून काय ते सगळं एकच आहे. एक तत्वी कळा दावे हरी, ते एकच तत्व आहे जे दोनांमध्ये श्रेष्ठ आहे. तिथं स्त्री आणि पुरुष हा अविभाजन नाही, ते सगळं एकच आहे. ते एक तत्व ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं आहे, भागवतामध्ये, तसंच गीतेमध्ये, तसंच दासबोधामध्ये कितीही ग्रंथ चालले तरी त्याच्यातून फक्त एक तत्वच निघणार आहे. एक तत्वी कळा दावे हरी, ते एकच तत्व आपल्याला मिळणार आहे आणि ते म्हणजे ज्ञान. बर का? तर आज या ठिकाणी खरंच परमभाग्य आहे की मला या ठिकाणी बोलायची संधी प्राप्त झाली. म्हणजे माझे नाना माऊलींचे जे काही माझा अनुभव आहे ते सगळं माझ्या नाना बाबांमुळे आहेत, नाना माऊलींमुळे आहे. माझे श्रीपाद बाबा, माझे रामदास बाबा, या सगळं माऊलींमुळे मला स्वस्वरूपाची जाणीव झालेली आहे. मी आज इथे या ठिकाणी बोलू शकते. म्हणजे माझं स्वस्वरूप मांडण्याचं किंवा माझा अनुभव मांडण्याचा मला इथं सेवा दिली, ते मी खरंच त्यांचे खूप दंडवत आहे. त्या ललिता स्मृती साधक संस्था, तसेच आनंद संप्रदाय सेवा संस्था मुंबई, आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडळी, तसेच आनंद संप्रदाय सेवा डोंबिवली, या सगळ्यांचे मी नमन करते की यांच्यामुळे मला आज इथं दोन शब्द मांडण्याचा संधी भेटली. तसंच जे काही माझं ज्ञान आहे ते माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सद्गुरू नाना बाबा, या तसेच माझे आई वडील किंवा जे कोणी असतील, माझे सगळे माऊली, जेवढे साधक मंडळी आहेत, जेवढे काका वगैरे जेवढे सगळे आहेत, त्यांच्यामुळे मला आज इथं खरंच बोलण्याची स्थिती प्राप्त झालेली आहे. आणि मी यांच्या सगळ्यांना नमस्कार करून जय हरी, म्हणजे खरंच खूप असं म्हणजे थांबवलं जात नाही, शब्द मागे घेता येत नाही, एवढं फटाफट बोललं म्हणजे काय बोलू किती बोलू अशी जी स्थिती निर्माण होते. या खरं अनुभवामुळेच आज माणूस इथं पोपटासारखा बोलू लागतो. आणि यासाठी मी खरंच त्यांचे धन्यवाद देते की मला त्यांनी या ठिकाणी सेवा करण्याचा उपभोग दिला. आणि सेवा जे काही माझ्या नाना बाबाचं जो काही माझं चुकलं असेल ते माझ्या प्रकृतीचा दोष असं समजून मी सेवेला पूर्ण विराम देते. पुंडलिकावर देवहारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबान की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय. सोनियाच्या काठी उजळल्या ज्योती, सोनियाच्या काठी उजळल्या ज्योती, ओवाळीचे भाऊराया रे, वेडा भक्ताची वेडी ही माया रे, भाऊराया रे, वेड्या भक्ताची वेडी ही माया रे, भाऊराया रे. अवतारा आला धर्मरक्षणाला, अवतारा आला धर्मरक्षणाला, प्रेम दिलेस तुझ्या भक्ताला रे, वेड्या भक्ताची वेडी ही माया रे, भाऊराया,
विष्णू खरा तूच विष्णू आम्ही तुलाच भगवंत मानू रे वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाऊराया वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाऊराया अभ्याची माती न कळे तुझी भक्ती अभ्याची माती न कळे तुझी भक्ती आम्हास दिलीस मुक्ती रे वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाऊराया वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाऊराया आले गोळाहून सर्व भक्तजन आले गोळाहून दिले सर्वांचे अवदान वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाऊराया वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाऊराया भक्ती प्रेमाचे आम्ही भक्ती प्रेमाचे भूकले रे स्वामी वेळ साधलीच नाही नामी वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाऊराया रे वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाऊराया तुझा भक्त वेडा हा नर्मदेचा धोंडा तुझा भक्त वेडा हा नर्मदेचा धोंडा अंगुली मधला खडा रे वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाऊराया वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाऊराया वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाऊराया पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ